वार्तांकन रोखठोक बातमी। उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा पुढील आठवड्यात होईल, अशी माहिती मंगळवारी सकाळी खासदार संजय राऊत यांनी दिली। दरम्यान महापालिका निवडणुका घोषित होताच मुंबईतल्या राजकीय घडामोडींना वेग आलाय। पत्रकार परिषद संपताच संजय राऊत हे राज ठाकरे यांची भेट घ्यायला शिवतीर्थावर पोहोचले। या दोन्ही नेत्यात आगामी निवडणुका एकत्र लढवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होताच राज्याच्या राजकारणात प्रचंड हालचालींना वेग आलाय। मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरी भागात होणाऱ्या या निवडणुकांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। राज्य निवडणूक आयोगानं 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये उत्साह संचारला असला तरी या घोषणेनंतर लगेच वादालाही तोंड फुटलंय। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर थेट पक्षपातीपणाचा आरोप करत आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। माध्यमांशी बोलताना राऊत यांनी केवळ निवडणूक प्रक्रियेपुरतेच नव्हे तर मुंबईतील मराठी माणसांच्या अस्तित्वाशी संबंधित मुद्द्यांवरही आक्रमक भूमिका मांडली आहे। आपल्या प्रकृतीविषयी विचारण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी निवडणुकीच्या घोषणेमुळे उत्साह वाढल्याचं सांगितलंय। महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे तब्येतही सुधारली पाहिजे। मी उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊन आज तुमच्या समोर उभा आहे, असं म्हणत त्यांनी या लढ्याचं स्वरूप स्पष्ट केलंय। ही लढाई केवळ निवडणुकीची नसून मुंबई आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाची शेवटची लढाई असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलंय। बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईसाठी झालेल्या संघर्षाची आठवण करून देत कोणत्याही पदावर असलेला मराठी माणूस या लढ्यात उतरला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटानं निवडणुकांना अस्मितेचा रंग दिल्याचं स्पष्ट झालंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।